नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडली बहीण योजनेच्या पुढच्या किस्तविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. अनुमानित तारीख, अर्ज कसा करायचा, पेमेंट कसे तपासायचे आणि काय करण्याची गरज आहे. हा व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा, कारण महत्त्वाच्या टिप्स मी शेवटी देणार आहे. सध्याच्या अपडेटनुसार मागील किस्त जुलै-ऑगस्ट मध्ये देण्यात आली होती. आता लोक विचारत आहेत, पुढची किस्त कधी येणार? सरकारी घोषणा झाल्यास लगेच नोटिफाय होते, परंतु मीडिया रिपोर्ट आणि पॅटर्न पाहता अनुमानित कार 5 ते 10 सप्टेंबर असा दिसतो. आता पात्रता तपासूया. योजनेचा पैसा मिळवण्यासाठी कोण पात्र आहे? 1. अर्जदार महिला असावी. लाभार्थी महाराष्ट्राची कायमची रहिवासी असावी. वय सामान्यपणे 20 ते 65 वर्षे. लोकल नियम तपासा. कुटुंबिक उत्पन्न मर्यादेत असणे गरजेचे. अर्जदाराचे बँक खाते ऍक्टिव्ह आणि आधार सीडेड असले पाहिजे. चला आता अर्ज कसा करायचा ते पाहूया. ही प्रक्रिया खूप सोपी आहे आणि तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून करू शकता. सर्वात आधी तुम्हाला सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जायचे आहे. चुकीच्या वेबसाईट्स पासून सावध रहा, म्हणून आम्ही योग्य URL खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. पोर्टल उघडल्यावर नवीन नोंदणी किंवा न्यू रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करा. इथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. लक्षात ठेवा, तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणं खूप महत्वाचं आहे, कारण त्यावर एक OTP येईल. तो OTP टाकून तुमची ओळख पडताळली जाईल. एकदा नोंदणी झाली की तुम्हाला पुन्हा लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यावर अप्लाय नाव किंवा अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा. आता तुमच्या समोर एक अर्ज उघडेल. यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती जसे की संपूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख आणि कुटुंबाची माहिती काळजीपूर्वक भरा. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही माहिती तुम्ही कागदपत्रांशी, विशेषतः आधार कार्डशी जोडली पाहिजे. यानंतर सर्वात महत्त्वाचा टप्पा येतो, बँक तपशील. तुमचा बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड दोनदा तपासा. एक छोटीशी चूक सुद्धा पैसे मिळण्यात अडथळा आणू शकते. हे बँक खातं तुमच्या स्वतःच्या नावावर असणं आणि ते आधारशी जोडलेलं असणं अनिवार्य आहे, कारण सरकारी योजनेचे पैसे थेट याच खात्यात जमा होतात. पुढची पायरी आहे कागदपत्र अपलोड करण्याची. तुम्हाला तुमचा आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि बँक पासबुकच्या पहिल्या पानाची स्कॅन केलेली प्रत अपलोड करावी लागेल. हे स्कॅन स्पष्ट आणि वाचता येण्याजोगे असावेत, नाहीतर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. सर्व कागदपत्र JG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करा. सर्व माहिती भरून आणि कागदपत्र अपलोड करून झाल्यावर सबमिट करण्यापूर्वी एकदा संपूर्ण अर्ज पुन्हा तपासा. खात्री करा की कोणतीही चूक नाही. अर्ज सबमिट केल्यावर तुम्हाला एक ऍप्लिकेशन ID किंवा अर्ज क्रमांक मिळेल. हा क्रमांक खूप महत्वाचा आहे. तो लिहून ठेवा किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून सुरक्षित ठेवा. याच क्रमांकावरून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती नंतर तपासू शकाल. एकदा तुमचा अर्ज मंजूर झाला की पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतात. ही प्रक्रिया DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे अत्यंत पारदर्शकपणे पार पाडली जाते, ज्यामुळे कोणताही मधला माणूस यात अडथळा आणू शकत नाही. सरकार सर्वप्रथम सर्व 5 महिलांची एक अंतिम यादी तयार करते, ज्यांची eKYC आणि बँक खाते लिंकिंग यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. या यादीच्या आधारावर संबंधित विभाग पेमेंटसाठी आदेश जारी करतो आणि निधी थेट तुमच्या आधार लिंक्ड बँक खात्यात पाठवला जातो. आता पैसे खात्यात आले की नाही हे कसे तपासायचे? सर्वात सोपा मार्ग म्हणजे योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन चेक स्टॅटस किंवा भुगतान की स्थिती या लिंकवर क्लिक करणे. तिथे तुमचा अर्ज क्रमांक किंवा समग्र ID टाकून तुम्ही तुमच्या पेमेंटची सद्यस्थिती पाहू शकता. पेमेंट यशस्वी झाले आहे की नाही किंवा काही अडचण असल्यास त्याचे कारणही तिथे दिसू शकते. दुसरा मार्ग म्हणजे तुमच्या बँकेकडून आलेला SMS तपासणे. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल आणि जर तुम्हाला ऑनलाईन प्रक्रिया जमत नसेल तर काळजी करू नका. तुम्ही तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत, अंगणवाडी केंद्र किंवा वॉर्ड कार्यालयात जाऊन ही माहिती घेऊ शकता. ते तुम्हाला तुमची स्थिती तपासण्यात नक्कीच मदत करतील. चला आता काही अत्यंत महत्त्वाच्या टिप्स पाहूया, ज्यामुळे तुमचा अर्ज नक्कीच मंजूर होईल. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे की नाही हे तपासा. DBT एनेबल्ड किंवा आधार सीडेड खाते म्हणतात. जर खाते लिंक नसेल तर अर्ज मंजूर होऊनही पैसे जमा होणार नाहीत. दुसरी टीप, तुमच्या आधार कार्ड आणि बँक पासबुकवरील नाव आणि जन्मतारीख तंतोतंत जुळायला हवी.
स्पेलिंग मध्ये एक अक्षर जरी चुकले तरी अर्ज रद्द होऊ शकतो. काही तफावत असल्यास त्वरित आधार केंद्र किंवा बकेत जाऊन ते दुरुस्त करून घ्या. तिसरी टीप, अर्ज भरताना लागणास या सर्व कागदपत्रांच्या स्पष्ट आणि वाचता येण्याजोग्या डिजिटल कॉपी तयार ठेवा. मोबाईलमधील चांगल्या स्कॅनरचा वापर करा. कागदपत्रे अंधुक किंवा अपूर्ण असल्यास तुमच्या अर्ज प्रक्रियेत अडकू शकतो. आणि एक शेवटची पण महत्वाची सूचना, कोणत्याही एजंटला किंवा अनोळखी व्यक्तीला पैसे देऊन अर्ज भरण्याच्या फसवणुकीला बरी पडू नका. मित्रांनो, ही होती लाडली बहीण योजनेबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती. आम्ही पात्रता, अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे आणि पैसे कसे तपासायचे यावर चर्चा केली. ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. आम्हाला आशा आहे की या माहितीमुळे तुम्हाला अर्ज करण्यास नक्कीच मदत होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरोखरच उपयुक्त वाटला असेल तर कृपया एक लाईक नक्की करा. तुमच्या कुटुंबातील आणि परिसरातील प्रत्येक बहिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा यासाठी तो शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न किंवा शंका असल्यास आम्हाला कमेंट्समध्ये नक्की विचारा. आम्ही उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद आणि तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.